नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. इलेक्ट्रिकल फर्स्ट इयर सेकंड सेमिस्टरला जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण FEE फंडामेंटल ऑफ इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगचे IMP क्वेश्चन बघत आहोत. तर आपण युनिट नंबर 1 वरचा ऑलरेडी IMP क्वेश्चन्स आपण बघितलो. ज्या विद्यार्थ्यांनी फर्स्ट व्हिडिओ बघितलेला नाही त्यांनी फर्स्ट व्हिडिओ बघून घ्या. त्यामध्ये युनिट नंबर 1 चे पूर्ण IMP क्वेश्चन्स तुम्हाला सांगितलेले आहेत आणि हेच प्रश्न तुम्हाला परीक्षेला येतील. ज्या विद्यार्थ्यांनी आता आपण युनिट नंबर 2 चे IMP क्वेश्चन्स बघणार आहोत. ज्या विद्यार्थ्यांनी हे क्वेश्चन्सचा अभ्यास तुम्ही केलेला नाही, हा अभ्यास तुम्ही करून घ्या. हेच प्रश्न तुम्हाला थिअरीचे फायनल पेपर मध्ये बघायला मिळतील. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण युनिट नंबर 2 चे IMP क्वेश्चन्स बघणार आहोत. युनिट नंबर 2 तुम्हाला माहितीच आहे, डीसी सर्किट. डीसीचा फुल फॉर्म काय आहे? डायरेक्ट करंट, राईट. दोन टाईपचे सप्लाय असतात, एक डीसी आणि दुसरा AC. तर या युनिट नंबर 2 वरचे आपण IMP क्वेश्चन्स बघणार आहोत. हेच प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये येणार आहेत, राईट. क्वेश्चन नंबर 1, डिफाइन लिनियर अँड नॉन लिनियर सर्किट. हा प्रश्न तुम्हाला फायनल पेपर मध्ये 2 मार्क्स साठी येऊ शकतो. ठीक आहे. ज्या विद्यार्थ्यांनी या क्वेश्चनचा अभ्यास केलेला नाही त्यांनी अभ्यास व्यवस्थित करून घ्या. आणि तुम्हाला हे जर क्वेश्चन केलात तुम्ही, मी सांगितल्याप्रमाणे जर अभ्यास केलात तुम्ही, तर FEE मध्ये तुम्ही 70 आउट ऑफ 70 मार्क्स घेऊ शकता. ठीक आहे. मी जसं सांगतोय त्या सिक्वेन्सनी अभ्यास करा. 101% तुम्हीच म्हणाल पेपर झाल्यानंतर, सर तुम्ही जे म्हणला होता तेच प्रश्न आले होते, राईट. तर हे तुम्हाला आता तुम्ही समजा हे जर प्रश्न केलेले नसेल तर हे अभ्यास करून घ्या. क्वेश्चन नंबर 2, डिफाइन इंटरनल व्होल्टेज ड्रॉप. ठीक आहे. तर ही डेफिनेशन तुम्हाला करायची आहे. ही डेफिनेशन तुम्हाला फायनल एक्झाम मध्ये 2 मार्क्स साठी येऊ शकते. डिफाइन लूप, मेश, नोड, ब्रांच, राईट. ह्या 4 डेफिनेशन तुम्हाला 4 मार्क्स साठी आलेले आहेत. एक डेफिनेशन 1 मार्क साठी. ठीक आहे. तर ज्या विद्यार्थ्यांनी ह्या डेफिनेशन केलेले नाही, परफेक्ट करा. एकदम सिंपल आहे. एक सर्किट डायग्राम जर ड्रॉ केला तर लूप कशाला म्हणतात, मेश कशाला म्हणतात, त्यानंतर नोड कशाला म्हणतात, ब्रांच कशाला म्हणतात. ठीक आहे. आता इथं ही ब्रांच आणू नका. ब्रांच म्हणल्यानंतर तुमच्या डोक्यामध्ये लगेच क्लिक झाला असेल इलेक्ट्रिकल सिव्हिल. ही ब्रांच आहे का? नाही. हे इलेक्ट्रिकल सर्किट मधली ब्रांच आहे. ठीक आहे. ज्या 2 पॉइंट्स मध्ये एखादा कंपोनंट कनेक्ट असतो त्याला ब्रांच म्हणतो. तर रजिस्टर असेल, इंडक्टर असेल, कॅपॅसिटर असेल, कोणताही कंपोनंट असू द्या. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 4, डिफाइन ओहम्स लॉ अँड स्टेट इट्स इक्वेशन. ओहम्स लॉ, ओहम्स लॉचा फॉर्म्युला लक्षात ठेवा. ठीक आहे. V = IR, त्याच्यावरनं I फॉर्म्युला लक्षात ठेवा. त्यानंतर R फॉर्म्युला. तिन्ही फॉर्म्युले लक्षात ठेवायचं आणि ओहम्स लॉचं स्टेटमेंट लिहायचं. हे ह्या ठिकाणी 2 मार्कला प्रश्न आलेला आहे. पण बऱ्याच पेपरमध्ये हाच ओहम्स लॉ वरती प्रश्न 4 मार्क्सला सुद्धा आलेला आहे. तर 4 मार्क्ससाठी त्यांनी काय विचारतात? डिफाइन किंवा स्टेट ओहम्स लॉ, एक्सप्लेन इन डिटेल्स, राईट. असा प्रश्न तुम्हाला 4 मार्क्ससाठी येऊ शकतो आणि आलेला आहे बऱ्याच वेळेस. त्यामुळं हा प्रश्न तुम्ही या प्रश्नाचा व्यवस्थित अभ्यास करा. नेक्स्ट, क्वेश्चन नंबर 5, डिफाइन द फॉलोइंग टर्म्स. हा प्रश्न आलेला आहे तुम्हाला फायनल पेपर मध्ये 6 मार्क्ससाठी आणि तुमचा जो FEE पेपर होणार आहे त्यामध्ये सुद्धा हा प्रश्न तुम्हाला येऊ शकतो. डिफाइन द फॉलोइंग टर्म्स बघा. ऍक्टिव्ह अँड पॅसिव्ह नेटवर्क. ऍक्टिव्ह नेटवर्क म्हणजे काय, पॅसिव्ह नेटवर्क म्हणजे काय, ह्याचे डेफिनेशन तुम्हाला लिहायचे आहे. त्यानंतर लिनियर नेटवर्क म्हणजे काय, नॉन लिनियर नेटवर्क म्हणजे काय, ह्याची डेफिनेशन तुम्हाला लिहायची आहे. त्यानंतर युनिलॅटरल नेटवर्क म्हणजे काय, बायलॅटरल नेटवर्क म्हणजे काय, याची डेफिनेशन तुम्हाला लिहायची आहे. आपण एकूण जर डेफिनेशन बघितलो तर 6 डेफिनेशन्स आहेत, म्हणजे 1 मार्क साठी 1 डेफिनेशन आहे. तर ह्या प्रश्नांचा तुम्ही अभ्यास केलेला नसेल तर लवकरात लवकर ह्याचा अभ्यास करून घ्या. काही अडचण आली तर कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करा. ठीक आहे. मॅक्सिमम तुमचे जे प्रश्न आहेत ते मी सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करणारच आहे. आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा
आणि मॅक्झिमम तुमच्या मित्रांना ह्या व्हिडिओची लिंक शेअर करा. जे तुमचे ग्रुप्स आहेत, व्हॉट्सअप ग्रुप असतील फ्रेंड्सचे, तर त्याच्यामध्ये ह्या व्हिडिओची लिंक शेअर करा. आणि तुम्ही अजूनही आपल्या युट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून व्हिडिओ अपलोड केल्या नोटिफिकेशनच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत हा जे व्हिडिओ आहेत ते सगळ्यात पहिल्यांदा तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि येणाऱ्या एक्झाम मध्ये तुम्हाला याचा 101% बेनिफिट होईल. चला नेक्स्ट क्वेश्चन बघूया. क्वेश्चन नंबर 6, स्टेट अँड एक्सप्लेन किर्चॉफ करंट लॉ. ठीक आहे, तर किर्चॉफचे 2 लॉ आहेत, एक आहे केसीएल आणि दुसरा आहे केव्हीएल. दोन्ही वरती प्रश्न या ठिकाणी तुम्हाला येऊ शकतो. किती 4 मार्क्सला आलेला आहे. आणि क्वेश्चन नंबर 7, स्टेट अँड एक्सप्लेन किर्चॉफ व्होल्टेज लॉ, हा सुद्धा 4 मार्कला आलेला आहे. मग याच्यामध्ये काय लिहायचं, तर केसीएलचं स्टेटमेंट लिहायचं, डायग्राम काढायचा, राईट, मग त्याचं इक्वेशन लिहायचं. किंवा केव्हीएल तुम्हाला सॉल्व्ह करायचं असेल तर केव्हीएलचं स्टेटमेंट लिहायचं, डायग्राम काढायचं, सर्किट डायग्राम, आणि त्याचे इक्वेशन्स लिहायचे, राईट. तरच तुम्हाला हे 4-4 मार्क्स पडतात. किंवा 6 मार्कला तुम्हाला तुमच्या पेपरमध्ये प्रश्न येऊ शकतो, स्टेट अँड एक्सप्लेन केसीएल अँड केव्हीएल, राईट. असा सुद्धा प्रश्न तुम्हाला येऊ शकतो 6 मार्कसाठी. ठीक आहे, जर समजा अजून थोडा फिरून प्रश्न जर आला समजा तुम्हाला, तर हा प्रश्न येऊ शकतो, कम्पेअर केसीएल अँड केव्हीएल, दोघांचं कंपॅरिझन. मग काय काय कंपॅरिझन मध्ये पॉइंट्स येतील, केसीएलचं स्टेटमेंट, केव्हीएलचं स्टेटमेंट, केसीएलची डायग्राम, केव्हीएलची डायग्राम, केसीएलचं इक्वेशन, केव्हीएलचं इक्वेशन. ठीक आहे, अशा फॉर्मॅट मध्ये तुम्ही हे कंपॅरिझन लिहू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, सेकंड युनिट वरती तुम्हाला प्रॉब्लेम्स पण आहेत आणि प्रॉब्लेम खूप इझी आहेत. ठीक आहे, तुम्ही जर प्रत्येक हे जे आता मी तुम्हाला 4 मेथडचे प्रॉब्लेम येणार आहेत, ह्या 4 मेथड वरती तुम्ही 10 प्रॉब्लेमची जरी प्रॅक्टिस केलात तर तुम्हाला हे परीक्षेमध्ये फायनल पेपर मध्ये जे येणारे प्रश्न आहेत ते तुम्हाला 101% सॉल्व्ह करायला जमतील. ठीक आहे, कशावरती प्रॅक्टिस करा, युनिट नंबर 2 मध्ये प्रॉब्लेम जे आहे, रेजिस्टन्स कनेक्टेड इन सिरीज. ठीक आहे, 1-2 रजिस्टर सिरीज मध्ये आहेत, 3 रजिस्टर, डायरेक्ट ऍडिशन करतो आपण, जितका काय त्याचा ओहम, जितकं काय रेजिस्टन्स जो आहे ओहम मध्ये त्याचे डायरेक्ट ऍडिशन करतो. आणि सेकंड जे प्रॉब्लेम्स आहेत तुम्हाला प्रॅक्टिस करायची आहे, रेजिस्टन्स इन पॅरलल रेजिस्टन्स कनेक्टेड इन पॅरलल, याच्यावरचे तुम्हाला प्रॅक्टिस करायचे आहेत. आणि हे 2 प्रॅक्टिस केल्यानंतर फाइंड द इक्विव्हॅलेंट रेजिस्टन्स बिटवीन टर्मिनल ए अँड बी, अशा टाईपचा सुद्धा प्रश्न बऱ्याच वेळेस परीक्षेमध्ये आलेला आहे, तुम्हाला सुद्धा येऊ शकतो. त्यानंतर केसीएल वरती प्रॉब्लेम जे आहेत त्याची प्रॅक्टिस करायची आहे. त्यानंतर केव्हीएल वरती जे प्रॉब्लेम्स आहेत त्याची प्रॅक्टिस करायचं आहे. ठीक आहे, जर तुम्ही हे व्यवस्थित हे थेअरीचे 7 क्वेश्चन आणि हे प्रॉब्लेम्स जेवढे मी सांगितलेले आहेत 4 ते 5 टाईपचे प्रॉब्लेम्स, हे जर तुम्ही परफेक्ट केलात तर युनिट नंबर 2चे 16 ते 18 मार्क, 16 to 18 मार्क तुमचे फिक्स आहेत. ठीक आहे, याच्यामधला एकही मार्क तुमचा जाणार नाही. ठीक आहे, मग आपण जर प्रत्येक युनिटचे ह्याच पद्धतीने जर तुम्ही अभ्यास केलात तर FEE मध्ये 70 out of 70 घेणं काहीच अवघड नाही. ठीक आहे, आपल्या क्लासेसचे आतापर्यंत खूप सारे विद्यार्थी FEE मध्ये आउट ऑफ मार्क्स घेतलेले आहेत, असं काही नवीन नाही, या स्कीम मध्ये सुद्धा घेतलेले आहेत. तर तुम्ही सुद्धा घेऊ शकता, फक्त मी सांगितल्याप्रमाणे अभ्यास करा, 101% तुम्हाला त्याचा बेनिफिट होणार आहे. राईट, तर विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये आपला व्हॉट्सअप ग्रुप दिलेला आहे, टेलिग्राम ग्रुप दिलेला आहे, ते दोन्ही ग्रुप जॉईन करा. हे PDF जर पाहिजे असेल तर तुम्हाला त्या ग्रुप वरती मी टाकत असतो, तिथनं तुम्हाला ह्या PDFs मिळतील. आणि आपले ऑनलाईन क्लासेस आहेत, तर ऑनलाईन क्लासेसचा जो ऍप आहे मेड फॉर पॉलिटेक्निक, त्याची सुद्धा लिंक दिलेली आहे. त्या लिंक वरती जा, त्या लिंकला क्लिक करा आणि आपला ऑनलाईन क्लासेसचा ऍप जो आहे तो डाउनलोड करून ठेवा. त्यामध्ये सुद्धा तुम्हाला जे सिलेबस असेल, क्वेश्चन्स पेपर असतील, ठीक आहे, असं काही जे फ्री कंटेंट जे आहे ते सुद्धा ऍप मध्ये आहे. ठीक आहे, तर या व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबूया, पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.